नमस्कार मंडळी, मी प्रिया प्लीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी तिखट गोड असा ताकातला शाबू दाखवणार आहे। सगळ्यात सोपी सिंपल रेसिपी आहे आणि ही पौष्टिक खूप आहे। ज्यांना बीपी आहे, शुगर आहे त्यांच्यासाठी तर हमखास आहे, कारण उपवास तर करायची इच्छा मनात असते पण काय खायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। तर काय केलेलं आहे, एका भांड्यामध्ये ताक करून घ्यायचं आपल्याला। आपल्या आवडीप्रमाणे पाणी घालून ताक करायचं, घट्ट करू वाटलं घट्ट करा किंवा पातळ करायचं तर पातळ करा। त्यानंतर एका कढईमध्ये शाबू घ्यायचे, साधारण 1 वाटी शाबू घेतला की 2 वाटी आपल्याला ताक असलं पाहिजे आणि शाबू हा कमी गॅसवर छान असा भाजून घ्यायचा आहे। शाबू डबल झाला पाहिजे एवढ्या वेळ तुम्हाला भाजायचं आहे। साधारण ते 5 ते 7 मिनिटं चांगला शाबू भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ताकामध्ये मिक्स करून ठेवायचा आहे। साधारण 2 तास ताकामध्ये चांगला शाबू आहे तो भिजला पाहिजे। जर पाणी कमी पडत असेल तर तुम्ही वरून पाणी किंवा ताक वाढवू शकता। टिप इथे एक आहे की ताक आंबट नसलं पाहिजे आणि 2 तासानंतर बघा असं दिसतंय पूर्ण शाबू आणि ताक एकत्र झालेलं आहे, पूर्ण मिक्स झालेलं आहे। त्यानंतर सेपरेट 2 वाट्या मी केलेल्या आहेत। एका वाटीमध्ये थोडंसं नॉर्मल नमक टाकायचं आहे, अगदी किंचितची, कारण गोडमध्ये थोडंसं नमक टाकलं की चव वेगळीच येते आणि एका वाटीमध्ये थोडंसं जास्त टाकायचं आहे। जे तिखट आहे त्यामध्ये नमक थोडं जास्त येणार आहे आणि गोडमध्ये नमक कमी येणार आहे आणि तिखटमध्ये नुसता आपण मिरचीचा ठेचा असतो ना तो टाकलेला आहे आणि नमक टाकून मस्त असं हलवून तिखट ताकातला शाबू तयार केलेला आहे। आणि इकडे बघा, इकडे साखर टाकून घेतलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालायची आहे आणि हा साखरेचा गोड असा ताकातला शाबू तयार झालेला आहे। तुम्हाला यापैकी तिखट या गोड कुठला शाबू आवडला तो कमेंट करून नक्की सांगा आणि बिना तेलाचा शाबू कसा वाटला हे पण कमेंट करून नक्की सांगा।